ओके बाय. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. नमस्ते संजीवनी मॅडम. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. नमस्ते सगळ्यांना. व्हिडिओ बंद ठेवू नको बंद आम्ही का बाहेर ठेवू? आलो. हा आम्ही बाहेर आलो. शुभ संध्याकाळी मॅम. शुभ शुभ संध्याकाळ. संध्याकाळ. बाहेर व्हिडिओ बंद ठेवू. व्हिडिओ ऑन ठेवतो ना आपण. आरुष व्हिडिओ ऑन कर. सुट्ट्या सुरू झाल्या का परत शाळा सुरू झाली? सुट्ट्या सुरू झाले. अरे वा. बाकीचे कुठे आहेत मित्रमंडळी? मॅम मी ट्रॅफिक मध्ये मी व्हिडिओ बर बाहेर आहो. बर बर ठीक आहे. ट्रॅफिकमध्ये आहे. त्याच्यामुळे उशीर झाला. कसं आहे? मैडम तनुश्री 5 मिनट ज्वाइन होते हैं. ओके. थैंक यू. कोण म्हणेल आजची प्रार्थना? मागच्या वर्गात मला वाटतं राजविकाला म्हटली होती ना. केली का प्रार्थना पाठ? मग मी ऑलरेडी म्हटलं. अजून सगळ्यांनी पाठ करायची हा. तोंडी परीक्षा असणार आहे आपली. पर्व संपत आलंय आपलं. ऋत्विकला काही सांगायचंय का? हँड रेस केलंय. त्यांनी बहुतेक प्रार्थना म्हणण्यासाठी हँड रेस केला असावा. अच्छा. मॅम मला प्रार्थना म्हणायची त्याच्यामुळे हँड रेस केला. ओके. मला वाटतं तेजस तुला सांगितलं होतं का मागच्या वर्गात? तेजस, पार्थ आणि राजविका ना. तेजसला सांगितलं होतं. तेजसने केली का प्रार्थना पाठ? हे बघा एक अनम्यूट हो. अनम्यूट हो. हा म्यूट वर आहेस. नाही येत. पाठ करायची आहे. कळलं? सगळ्यांनी पाठ करायची आहे. हो मॅम. एक एक कडवं जरी म्हणण्याचा तुम्ही प्रयत्न केला ना तर एक एक करता करताच येईल ना. आणि छोटी आहे ना. 3च कडवी आहेत. पार्थ व्हिडिओ ऑन कर. पार्थने केली का प्रार्थना पाठ? केली आहे ना. हँड डाऊन कर. केलास तू हँड रेस केला. आरुषला येते का? अव्यान तुला येते का प्रार्थना? मला नाही.
पाठ करायची आहे. ओके, पुढच्या वर्गात म्हणायचं एक कडवं तरी. ठीक आहे, एक कळवं तरी म्हणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि अगदी पुढच्या वर्गात हा पाठ करून ये. हा ठीक आहे. चालेल. लोन नाही, पाठ करायचं. राजविका आणि पार्थ पूर्ण प्रार्थना पाठ केली आहे का तुम्ही? थोडे थोडे लक्षात आहे. थोडे 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 लक्षात आहे. आरुष तू? अच्छा, त्यांनी केली आरुषनी हँड रेज असं केलं, थम्स अप. ओके, ठीक आहे. मग ऐका आरुष, तू पहिलं कडवं म्हण, सुरुवात तू कर. राजविका तू दुसरं म्हण आणि पार्थ तू तिसरं कडवं म्हण. ठीक आहे, तर सगळ्यांनी प्रार्थनेसाठी ताट बसायचं आहे आणि हात जोडायचे आहेत. आरुष कर सुरुवात. हीच आमुची हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. राजविका म्हण. भोवताली दाटला दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा त्या उकवेला आहे खातरी. अन पुन्हा पसरो तोवरी देई आम्हाला. काजव्यांचे जागणे. माणसा रे माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. पार्थ. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे ते थांबले ते संपले. घेतला श्वास आता लोक भले. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. छान म्हटली प्रार्थना. सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. असं नाही की नाही मी केलंच नाही, मला येतच नाही, असं नाही. प्रयत्न केला तरच येतं, हो की नाही राजविका? आणि आपली तोंडी परीक्षा असणार आहे. मी आत्ताच सांगतेय, पर्व संपताना आम्ही तोंडी परीक्षा घेणार आहे. तोंडी म्हणजे काय? तोंडी म्हणजे काय? ओरल ओरल एक्झाम. तोंडाने सगळे. तोंडी प्रार्थना म्हणायला सांगितलं तर मार्क जातील ना तुमचे. मग पाठ करायची आहे सगळ्यांनी, कळलं? हो मॅम. पुस्तक आणलंय का सगळ्यांनी आता? जरी हँड रेस केलास तू, काढलास तरी चालेल. हँड रेस लोअर डाऊन. प्रिंट आउट काढले. हा, प्रिंट आउट पुस्तक घेतलंय सगळ्यांनी? हो मॅम. बघा, मागच्या वर्गात आपण कविता शिकलेलो. कुठली? डराव मॅम. हम्म. मी 2 क्लास नव्हतो. 2 क्लास? मग तू रेकॉर्डिंग बघायचं ना. आपण आपल्या YouTube चॅनलवरती रेकॉर्डिंग टाकतो ना, ते बघायचं. जे ऍबसेंट होते ना, म्हणजे कळतं ना काय झालं वर्गामध्ये, हो की नाही? हो मॅम.
हा, तर सगळ्यांनी आता प्रिंट आउट पुस्तक उघडा. बघा पेज नंबर, पान नंबर 7 नंबरचं पेज. मागच्या वर्गात जे नव्हते त्यांच्यासाठी सांगते. मागच्या वर्गात आपण कविता घेतलेली, डराव डराव नावाची. तिचं वाचन करून घेतलं होतं आणि त्याचं स्पष्टीकरण केलं होतं. आता आपण त्याच्या खालचा जो स्वाध्याय आहे तो सोडवून घेणार आहोत. ठीक आहे? पान नंबर 7 काढा मग सगळ्यांनी. ईशानचा व्हिडिओ का बरं बंद आहे? तो बाहेर आहे, ट्रॅफिक मध्ये अडकलाय सांगतो. अच्छा, ठीक आहे. श्रियान कुठे गेला? पुस्तक घ्यायला गेलाय का? वॉशरूमला गेला तो. ओके, ठीक आहे. बघा पान नंबर 7. अव्यान वाच, पहिला प्रश्न वाच. डराव 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 का उडता उगाच ऐका, स्वाध्याय सोडवून घ्यायच्या आधी ना, आता मला माहित नाही अव्यान होता का मागच्या वर्गात तू? हो मी होता. अव्यान मी होता. अच्छा, कोण? हा, तनुष नव्हता ना. मी एकदा कविता परत वाचते आणि मग आपण स्वाध्याय सोडवून घेऊ. हा, लक्ष द्या सगळ्यांनी. कवितेचं नाव आहे डराव डराव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. घ्या गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. तुम्हाला कवितेजवळ नाही जे चित्र दिसतंय ना, त्या चित्रामध्ये पण दिसतंय बघा, एक मुलगी त्या बेडका बरोबर बोलतीये. हा, आणि खूप धो धो पाऊस पडलाय. मागच्या वर्गात आपण बघितलं तर आपले स्वाध्याय बाकी होता. बाकी शब्दार्थ वगैरे सगळे बघितलेले आपण मागच्या वर्गामध्ये. अव्यान वाच आता पहिला प्रश्न. म्यूट करा सगळ्यांनी. अव्यान वाच. डराव 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 डराव, का ओरडता. अव्यान आवाज येतोय ना माझा? अव्यान, तुला प्रश्न वाचायला सांगितलाय, कविता प्रश्न वाचायचा आहे. स्वाध्याय म्हणजे प्रश्न. ठीक आहे. प्रश्न वाचायचा मॅम हा, आणि अव्यान मग प्रश्न आन्सर वाच. करायचा. बरोबर. अव्यान वाच प्रश्न. म्हणजे प्रश्न म्हणजे पान नंबर तू 7 काढलं का? 7 नंबरचं पेज. हो हा, हो काढला. वाच मग. प्रश्न पहिला, हा त्याच्या खाली बघ, प्रश्न पहिला वाच. बाकीच्यांनी म्यूट करा. मला अव्यांचा आवाजच येत नाहीये, पण तुम्हाला येतोय का मॅडम? नाही येते. बरं, दुसऱ्या कोणाला तरी सांगूया. तनुष, तू वाच प्रश्न. उराव उराव आवाज कोण करतो? उ आहे का तो? काय आहे बघ, कुठलं अक्षर येते? उ आहे का? आवाज उ आहे का ते? प्रश्न बघ नीट वाच. उ नाहीये, नीट बघ काय आहे. ड आहे तो. थांब ओवी, त्याला कळू दे. तनुष, काय येतो? पहिला अक्षर काय आहे? डराव हा, आवाज कोण करतो? कोण सांगेल मग? कोण करतो आहे आणि ते करतो. डराव डराव आवाज मुलगी करतो.
अहे, मुलगी करतो. मुलगी करतो. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. एका एका सेंटेन्स मध्ये उत्तर लिहायचंय आपल्याला. वाचा बरं, कविता वाचा बरं. डराव डराव आवाज मुलगी करते का? डराव डराव आवाज मेंढक करतो. मेंढक, मेंढक हा हिंदी शब्द आहे. बेडूक. 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 डराव डराव आवाज बेडूक करतो. हा, बरोबर. बरोबर. बेडूक करतो. पुढचा प्रश्न कोण वाचतं? पार्थ, पुढचा प्रश्न वाच. तलाव का भरला? बघा बरं, शोधा उत्तर. का बरं भरला तलाव? पावसाळ्याचं पाणीमुळं. मॅम मॅम धो धो पाऊस आला तर फ्लड झालं. धो त्याला नाही पाऊस म्हणायचं. पडला फार म्हणून. धो 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 पावसामुळे. पाऊस पडल्यामुळे तलाव भरला. तुम्ही वाटल्यास त्या पुस्तकाजवळ किंवा प्रिंट आउट जवळ एका, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी, आयडिया येण्यासाठी लिहून घ्या थोडस. मग नंतर वहीत लिहा, ठीक आहे? आणि पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. अव्यांना वाचायचंय का? हँडरेज केलंय त्याने आता. मी उत्तर त्याचा द्यायला आवाजच हँडरेज केलं होतं आधीच्या. वाच अव्यन, पुढचा प्रश्न वाच. पुढचा प्रश्न वाच अव्यान. बेडकाचे डोळे कसे आहेत? वॉशरूम. शोधा शोधा. बेडकाचे डोळे कसे आहेत? बेडकाचे डोळे विचित्र आहे. विचित्र आहे. शोधा, वाचा. कवितेत नीट उत्तर वाचा आहे बघा. कविता. विचित्र आहेत का बघा. काय आहेत, कसे आहेत? बटबटीत आहेत. डोळे बटबटीत आहेत. बटबटीत. बेडकाचे डोळे बटबटीत आहे. बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. असं उत्तर लिहायचं. मॅम मॅम हम्म, मला वॉशरूम आली. मी व्हिडिओ बंद करून जाते. बर बर. पुढचा प्रश्न, तेजस हा मॅम. वाच पुढचा प्रश्न. जोरात पाऊस. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. जोरात जुळवा. हम्म. जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट असे 2 ग्रुप्स दिलेले आहेत तुम्हाला आणि त्याची बरोबर जोडी जुळवायची आहे. वाच, पहिलं वाच. अ गटातील पहिलं वाच आणि ब गटामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. जोरात पाऊस. धो धो पाऊस. जोराचा पाऊस. ब गटामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही तिथल्या तिथेच टिक करून घ्या किंवा बरोबर जोडी लाईन्स हे करून जोडवू शकता तुम्ही. लाईन टाका. जोराचा पाऊस म्हणजे धो धो पाऊस. पुढचं राजविका वाच. लक्ष द्या सर्वांनी. हा, इथे कोणता वाचू? तुझं लक्ष नव्हतं ना वर्गात? प्रश्न दुसरा. द्यायचे वर्गात. कळलं? प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. अ गटातील 2 नंबरचा प्रश्न आहे ना, तो वाच. अ गटामध्ये
बेड पेज नंबर किती? बेडूक काचे हा. मॅम पेज नंबर 8. हो हो. बेडुकाचे पेटे मोठे. पुस्तकात बघ तू राजविका. बेडकाचे मोठे. बेडकाचे हे वाच ना पहिल्यापासून. हे वाच एक. बेड अगं हे पहिलं वाच ना. हे 1 नंबरचं वाच. जोराने वाच. राजविका दुसरं वाचायचंय तुला. बेडकाचे मोठे. That's it. वाच. बेडकाचे मोठे काय? बेडकाचे हम्म. पेट मोठे हम्म, हम्म. डोळे हा, बेडकाचे बेडकाचे मोठे डोळे. मोठे डोळे. ब गटामध्ये त्याचं उत्तर दिलंय. शोध बरं त्याचं उत्तर. बीट बीट बटबटीत डोळे. सापडलं का सगळ्यांना उत्तर? बटबटीत डोळे. बेडकाचे मोठे बटबटीत डोळे. डोळे. तर नाही हा, इकडे. बटबटीत डोळे. किती आहे जोडायला? मॅम सगळं मॅच करायचा. बटबटीत मॅम, डोळे तेच करा. हा, तिथे हा. करा. मॅम तेजस मॅच करायचं सगळं. हो मॅच. हो. हो पुस्तका जोड्या जुळवाच आहे ना. जोड्या जुळवा. पुढे पुढे स्वरित हं? वाच पुढे. पूर्ण भरलेला तलाव. पूर्ण भरलेला तलाव. धो पाऊस. तुडुंब भरला तलाव. हम्म. धो पाऊस. तुडुंब भरला तलाव. स्वरित धो पाऊस नाही. तुडुंब भरला तलाव. तुडुंब. तुडुंब तुडुंब. भरला तलाव. तो शब्द बघा काय आहे. तुडुंब. ड वरती अनुस्वार आहे. अनुस्वार दिसतोय की नाही. टिंब. तुडुंब. तुडुंब भरला तलाव. ओबी वाच पुढे. कोणत्या नंबरचं क्वेश्चन लक्ष सगळ्यांचं नव्हतं का लक्ष तुझं? कुठे असतं? लक्ष होतं कुठे अच्छा हा. चौथा प्रश्न दुसरा. त्याच्यामध्ये 4 नंबर वाच. ती बाथरूमला गेली होती वाटतं ना. अच्छा, हा. व्हिडिओ बंद करून. हा वाच. जोड्या जुळवा. त्याचा जोड्या चौथा. जुळवा. दुसरा प्रश्न. किती नंबरचं पेज? 8 नंबरचं पेज. मॅम समजत नाही. मी माझं पुस्तक वर्कशीटचा 8 नंबर. 8 नंबरचं पेज. दुसरा प्रश्न. जोड्या जुळवा. चौथी जी जोडी आहे ना ती वाच. 4 नंबरची. सवार शेवा या स्वतःच्या गावी परत बरोबर आहे. पुढचं वाच. ते परत वाच एकदा.
स्वताच्या गावी परत त्याच्या गावी परत पुढे वाच. पुढे वाच. काय येते? टेन 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 Ten. त्याची जोडी कुठली आहे ते सांगायचंय तुला. नाही हे नाही शेवटचं शेवटचं वाचलंच नाही ना. अच्छा, हे नाही वाचलं तू. स्वतःच्या हा. गावी परत पुढे काय? जा जा हम्म. त्याची ते जोडी आता सांगायचं. शोधायची आपल्याला ब गटामध्ये. जोडी शोध. याच्यात जोडी शोध आता. स्वतःच्या गावी परत जा. म्हणजे याचा सेम अर्थ तर काय आहे, हम्म. याच्या सारखा अर्थाचं काय आहे इथे ते सांग. हं? वाचून घे बाळ. बरं, नाही मी सांगू थांबा 1 मिनिट. गाता हम्म. बोला गाव बरोबर. स्वतःच्या गावी परत जा म्हणजे गाठा आपुला गाव. हम्म. आता पुढचा प्रश्न कोण वाचेल? ऋत्विकचा हँड रेज आहे. ऋत्विक. हा, वाच ऋत्विक. प्रश्न 3 गोलातील शब्द वाचा, चित्रे ओळखा, यांच्या योग्य जोड्या जुळवा. हम्म. बघा तुम्हाला त्या गोलामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या आजूबाजूला चित्र दिसत आहेत की नाही? काय काय दिसतंय बघा बरं. चित्र काय काय दिसतंय तुम्हाला? फळ दिसतंय, वीज चमकते हा. ते दिसतंय आणि फळ दिसतात आणि बेड दिसतोय, मुली दिसतोय, धो धो पाऊस दिसतोय. स्वरित, कुठलं चित्र बघतोय स्वरित? 8 नंबरचं पेज, ते बघायचंय तुम्हाला. प्रश्न 3रा. आणि पैसे दिसतात हा, आणि त्या गोलामध्ये शब्द दिलेले आहेत. वाच बरं स्वरित. सर्कल मध्ये शब्द हँड दिलेले रेज आहे. आहेत. चला व्हिडिओ ऑन कर. घरी बसला असतील तर. मॅम घुम घुम गुनगुन गुमगुम नाही येते, छमछम, चुमचुम. तुम. छुम 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 छुमछुम. पुढे छुम. ऋत्विक वाच ना. छनछन. मला हे येते. मी सांग मग ईशान, सांग. घन हा घन वाच ना. घन घन गोलातले शब्द वाचा बरं आधी, आणि मग ते चित्राबरोबर आपल्याला जुळवायचे आहेत की त्याचा आवाज कसा येतो. छुम छुम छन छन हम्म. किण 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 कणी किणकण किंकण आहे का बघ. किंकण आहे का बघ. काय शब्द आहे? किणकण किंकण आहे का किण आहे? किणकिण हम्म. हा. घाण घाण घण घाण घण हम्म. खळ खळ हम्म. गड कड 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 हम्म. डम डम हा, ढमढम. डम डम. आता जे चित्र दिसत आहेत ना, ते चित्र, त्याचा आवाज कसा येतो, म्हणजे एक हात आहे त्याच्यामध्ये बांगड्या दिसत आहेत बघा, तर बांगड्यांचा आवाज कसा येतो? कडकड कडकड नाही आहेत बांगड्यांचा. छुम छुम तुमछुम नाही आहेत बांगड्यांचा आवाज. ठण ठण टेन्शन पण नाही आहेत. किण कोणते किण येते उत्तर आता? किनकिन किणकिण. बरोबर. किणकिण. ढगांचा कसा येतो छन आवाज? छन बांगड्यांची छनछन आणि असते, बाणाची छनछन. बाणाची बांगड्यांची छनछन. छन छन. बांगड्या म्हणजे काय असते? आणि बांगड्या म्हणजे बँगल्स, हा आणि पैशांची किनकिन. ते तुम्ही तिथे लिहून घ्या, त्या चित्रापुढे त्या बांगड्या दिसत आहेत ना, तिथे लिहा बांगड्यांची छनछन.
आणि ती जी नदी मॅडम, काहीतरी पैसा- दिसते ते काय खळखळ हा झरासारखं दिसतंय बघा, झऱ्यासारखं आहे ते खळखळ इथे लिहा खळखळ. बनासाठी खळखळ. खळखळ हा. हा. आणि डमरूसाठी ते काय असेल बघा, ढोलसाठी डम डम ढम ढम. ढम ढम. हम्म. त्या झऱ्यानंतर कॉइन्स दिसत आहेत की नाही तुम्हाला, पैसे, नाण्यांची किनकिन लिहा तिथे, किनकिन. तुम्हाला शब्द शब्द त्या गोलामध्ये जे शब्द दिले आहेत की नाही, तेच शब्द पाहून त्या चित्राजवळ लिहा, म्हणजे चुकणार नाही. ते चित्राचं नाव त्या साऊंडचं नाव नोटबुक मध्ये लिहायचे. हा, पण आता सध्या तुम्ही तुमच्या प्रिंट आउट जे काही आहे की नाही पुस्तक वगैरे, त्याच्याजवळच लिहून घ्या. ती जी नाणी आहेत ना, तिथे लिहायचंय तुम्हाला पैसे, त्याची किनकिन. ओवी लिहित नाहीये का? ओवी? मॅम बांगड्याचं छान छान. हो, बांगड्यांचा आवाज छनछन. झऱ्याचा जो पाण्याचा आवाज आहे की नाही, प्रवाहाचा, त्याचा आवाज आहे खळखळ. पैशांची पाण्याचा आवाज खळखळ. हा, चालेल. पाण्याचा आवाज खळखळ. नंतर पैशांची किनकिन. पुढचं चित्र काय दिसतंय बरं तुम्हाला? किनकिन किनकिन नंतर ढोल दिसतोय की नाही, ढोल. दम त्याचा आवाज कसा येतो? दम दम. कडकडचा आवाज कुठला असते? दम दम. धमधम. कडकडचा डमरूचा आवाज डमडम. कुठल्याला असतोय? हा? कडकडचा आवाज. कडकड विजेचा विजेचा आहे, विजेचा. विजय म्हणजे काय आहे? वीज म्हणजे शिकलोय आपण. हो, Lightning. 20. लाइटनिंग. हा, कडकड. ढमढम लिहिलं का? हो. पुढे कसलं चित्र दिसतंय? पायातलं पैंजण दिसतंय बघा ते. घुंगरू. घुंगरू. हा, घुंगरू बघा काय येते घुंगरू. त्याचा आवाज कसा आहे? छान छान. छन छन. छुमछुम. 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 हा. लिहिलं सगळ्यांनी? मॅम पुढचं आहे एक काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, ढोल सारखं ना, ढोल नाही, घंटा घंटा. हा. हम्म. घनघन. त्या घंटेचा घण. आवाज, घंटेचा आवाज कसा येतो? घनघन. झाला. आणि पुढे आहे वीज. विजेचा आवाज कसा आहे? विजेचा आवाज त्याला काय म्हणायचं? कडकड. गण गण. लिहिलं ना सगळ्यांनी? पुढचं लिहून झालं ना सगळ्यांचं? श्रेयांचं लिहून झालं का? मॅम मॅम काय प्यान? अजून राहिला खाली. मी लिहित नाहीये, मी नुसतं ऐकतोय. का म्हणे? मला ऐकायचंय, लिहायचं नाही. पण लिहायला लागणार आहे आपल्याला, गृहपाठ असणार आहे. ठीक आहे, तेव्हा मी लिहितो. असं नाही करायचं, वर्गात सगळे लिहितायत की नाही, मग सगळ्यांनी एकत्र लिहायचं. पण माझा ह्याच तुमचा हा जो स्वाध्याय आहे की नाही, हाच तुम्हाला नंतर वहीत लिहून काढायचा आहे. तर पुढचा प्रश्न झाला ना सगळ्यांचं लिहून? अग्रणी लिहिलं नाही फक्त. हा. हो बरोबर. माझं थोडस राहिलंय. ठीक आहे, बरं नंतर लिही तुम्हाला मग. गृहपाठ देतो तेव्हा पूर्ण कर.
किती राहिलंय राजविका? तू येत का बघा नाहीये मला नाही ठीक आहे लिही तू. तोपर्यंत पुढचा प्रश्न वाचूया आपण. ठीक आहे, कोण वाचेल बरं पुढचा प्रश्न? आरुष, आरुष म्यूट आहे आरुष. तर श्रियान तू वाचतो का पुढचा प्रश्न? हो श्रियान, पुढचा प्रश्न वाच. प्रवास कर नीट बघून वाच, नीट बघून वाच. साठी को कोणकोणती स नीट बघ काय आहे. ला आजची मात्रा आहे बघ. तरी शांत बस. कोणते साधन? पाण्यातून पासात नाही झालं तेवढं. पाण्यातून पाण्यातून तोच प्रश्न वाचायचा आहे आपल्याला. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? सांग बरं. तरी कोण शांत सांगतंय? बस. कोणती प्रवास म्हणजे काय? कोण सांगेल प्रवास म्हणजे काय? ऋत्विक सांग. प्रवास मॅम प्रवास म्हणजे ऍडव्हेंचर. प्रवास म्हणजे ऍडव्हेंचर नाही ग. प्रवास म्हणजे काय? कोण सांगेल बरं? जर्नी जर्नी, ट्रॅव्हल ट्रॅव्हल, त्याला प्रवास म्हणतात. पण आपल्याला जर पाण्यातून प्रवास करायचा असेल तर आपण काय वापरतो? इथून तिकडे जाणं. हम्म. काय वापरतो मग नदीच्या या आपण? काठापासून त्या काठापर्यंत. काठापर्यंत तरी जायचं. शांत बस. काही इमोजीस टाकायचे नाहीयेत. कळलं? मॅम आपण स्लिपर्स वापरतो, गॉगल्स वापरतो. अगर आणि प्रवास म्हणजे तू ते इकडून पाण्यातून तिकडे जाणार जाण्यासाठी. कसं? रोडवर तू कसं जातेस? गाडीनी जातेस ना, बसनी जातेस, गाडीनी जातेस. पाण्यातून जायचं असेल तर कशाने जातेस? बोटनी, शिपनी. पण बोट आणि शिपला मराठीत काय म्हणतात? मराठीत काय म्हणतात? बोट आणि शिप. जहाज आणि जहाज आणि कवितेत आलं होतं बघा. नाव किंवा होडी. कळलं? पुढचा प्रश्न कोण वाचेल? तेजस वाच. पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय काय वापरता? पावसात भिजू नये म्हणून तुम्ही काय काय वापरता? छत्री, 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 रेनकोट, रेनकोट. रेनकोट, मराठीमध्ये रेनकोटला काय म्हणतोय? डाग
रेनकोट. रेनकोटला असं म्हणजे पावसात घालण्याचा अंगरखा असं. पावसात घालण्याचा अंगरखा. हा. अजून कोणाचं वाचायचं बाकी आहे का बरं? ज्याने प्रश्न वाचला नाही असं कोणी आहे का? अव्यांनी video बाकी आहे. कोणाचं? बाकी आहे. कोणाचं? माझं. मी आरुष. आरुष. हो, मी ऐका ना मी तुला आवाज दिला होता आरुष. मॅम कोणीच घरी नव्हतं आणि कम्प्युटरला काही होऊन गेलं होतं. हो का? बरं. वाच आता पुढचा प्रश्न वाच. पण कुठे आहोत मला माहिती नाही, काहीतरी झालं होतं कम्प्युटरला. प्रश्न क्रमांक 5 नाही 6 सहावा. झाला आपला. हो तुलाही पुढचा सांगते. वाच राजविका. वाचलंच ना जोड्या जुळवा. राजविका हो, वाचलंच ना. वाचलं. मग वाच आरुष. 6वा प्रश्न. वाऱ्यानं नाही ते वाच ना प्रश्न. आरुष निरीक्षण तिथून वाच. निरीक्षण हम्म. करा. आवाज लिहा. निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा. वाच त्याच्यामध्ये पहिला अ नंबरचा प्रश्न आहे तो. वाऱ्याने हालणाऱ्या. माझ्याकडे बुक आहे, मी रीड करू. झाडांच्या पानांचा वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. तो आवाज कसा होतो? कोणी ऐकलंय का? आणि त्याला काय म्हणतात ते लिहायचंय आपल्याला. खूप असा आवाज येतो की ज्यावेळेस वारा सुटतो त्यावेळेस झाडांच्या पानांचा जो आवाज येतो त्याला म्हणायची पानांची सळसळ. काय म्हणायची? सळसळ. सळसळ. बाळ याच्यामधला जो येतो की नाही आपण तो लिहायचा आहे. सळसळ लिहा. त्या 6 प्रश्नामध्ये काय करायचा? काय तर सांगितलं आम्ही आता. हो ते टिक लक्ष करायचं. कुठं राईट. होतं? सळसळ उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं. सळसळ तिथे लिहून घ्या. सळसळ हा शब्द लिहून घ्या. मग नंतर वहीत तुम्ही पूर्ण याच्यामध्ये लिहा वाटल्यास. लिहिता येत आहे ना की लिहून दाखवू? अव्यान व्हिडिओ ऑन कर ना आता. आलाय का तू घरी? झालं सगळ्यांचं लिहून? ईशान तू पोचलास का घरी? ईशानचा पण ऑफ आहे व्हिडिओ. ईशान हॅलो मॅम. पोचलास का घरी? रीड करू शकतो. हा माझ्याकडे बुक आहे, मी रीड करू शकतो. तुझा व्हिडिओ ऑन कर. बंद आहे ना. व्हिडिओ ऑन कर. बर ओवी वाच पुढचा प्रश्न. म्यूट आहेस तू, अनम्यूट हो. वाच पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न नाम येईल. आ. तापलेला नाही. त्याच्या आधीचा प्रश्न आ वाला. उद्याला सुरुवात करताना करताना बरोबर. येते का उभी? पक्ष्यांच्या पक्ष्यांच्या पंच्या नीट वाच. पंच्या पंचानी काय तो ख आहे ख. पंच्या पंखांचा आवाज प्रश्न कळला? उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज. कसा आहे तो? मॅम पेज नंबर 9. पेज नंबर 9. फडफड. फडफड. बरोबर लिहा. फडफड. पान नंबर 8च चालू आहे अजून आपलं. कोण विचारलं आता पान नंबर? पान नंबर 9. 9 नाही 8च पान आहे अजून. नंबर 8. स्वरित तू कुठे गेला होता? लक्ष कुठे स्वरित? लक्ष आहे. पान नंबर 8ला पण आहे. मग प्रश्न 7. 7 नाही रे. प्रश्न 6. चला आता ई वाला प्रश्न कोण वाचतंय? ईशान. ईशान वाच. ईशान आवाज येतोय का? आता म्हटलं ना ईशान मी वाचतो म्हणून. आवाज नाही येते का? म्यूट येतो तो अजून गाडी. अनम्यूट हो. वाच प्रश्न. ई वाला ई वाला. हा. टोपल्या नीट वाच. आवाज हा कट होतोय. ऋत्विक वाच तोच प्रश्न. ई प्रश्न वाच. बाकी सगळ्यांनी म्यूट व्हा. आपलेल्या तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. मोहरी म्हणजे काय? मोहरी म्हणजे काय माहितीये का? छोटी छोटी ब्लॅक बॉल. बॉल्स. बनवण्यासाठी टाकतो. त्याचा आवाज कसा येतो? तडतड. तेजस पुढचा प्रश्न वाचतो. ठीक आहे. छत्रीचे चित्र काढा. रंगवा. हा तुमचा ग्रहपाठ. छत्रीचं चित्र काढा आणि रंगवा. कुठलं चित्र? छत्री. आमचा गृहपाठ आहे. छत्रीचं चित्र. छत्रीचं चित्र काढून रंगवायचं. रंग म्हणजे कलर्स द्यायचा. कलर्स. हो. होमवर्क. ग्रहपाठ. आल्या लक्षात गृहपाठ कुठला आहे? हो मॅम.
आता बघा खाली त्यांनी दिलेले वाचा आणि लक्षात ठेवा. आपण कवितेमध्ये बघितलं होतं, नाव हा शब्द कवितेत 2 अर्थांनी आलेला आहे. कुठले 2 अर्थ बरं? शब्द एकच आहे, नाव. नाम 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 नाव 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 जहाव जहाव होडी आणि नाव नाम. नाव म्हणजे एक नाव, आपलं स्वतःचं नाव असतं की नाही, त्या अर्थाने. आणि दुसरं नाव म्हणजे होडी, बोट आपण ज्याला म्हणतो की नाही, ती मुलगी म्हणते बघा, कोठून आला सांगा नाव, आणि ही घ्या छत्री, ही घ्या नाव. ते याच्यामध्ये जे आलेले आहेत, हा शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ बदलतात. एक नाव म्हणजे आपलं नाव असतं की नाही स्वतःचं ते, आणि म्हणजे बघा इथं दिलेलं आहे, वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेलं विशिष्ट नाव, हा एक अर्थ. आणि दुसरं नाव म्हणजे होडी. मला मॅमला काही विचारायचं मॅम मॅम हम्म. हे नाव हे आपलं नावचं चित्र काढायचंय का आपल्याला आणि रंग भरायचा आहे? नाही, नाही. छत्री छत्री. छत्रीचं चित्र तो आधीचा प्रश्न आहे. तो तुमचा गृहपाठ आहे. छत्रीचे छत्रीचं चित्र काढायचं आणि ते रंगवायचं. छत्री नावाचं 2 हा. अर्थ आहेत, त्याचं माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मॅम आणि एक गृहपाठ सगळी प्रश्न उत्तरे आज जी आपण शिकलो ती लिहून काढायची आहेत. म्हणजे बुकवरच साईडला काढायचं आणि रंगवायचं आहे का? नाही नाही, नाही, वेगळ्या वहीत काढा. पुस्तकात काढ, वेगळ्या तुमचे वहीत. वही आहे की नाही. आणि आता आपण हा जो स्वाध्याय सोडवून घेतला ना, हा स्वाध्याय वहीत लिहून काढा. ठीक आहे. आणि तुमचा गृहपाठ काय आहे, तुम्हाला छत्रीचं चित्र काढायचं आहे आणि त्याला कलर्स द्यायचे, तर ते ग्रुपवर पोस्ट करा. आणि मग नंतर तुमचा हा जो स्वाध्याय आहे ना, सगळं आपण आता सोडवून घेतला, हा पण लिहून टाका ग्रुपवर. हा, सगळ्यांनी आधी इमोजीस पाठवणं बंद करा बघू. बंद करायचंय सगळ्यांनी, काही पाठवायचं नाहीये ग्रुपवर. त्वरित नाही पाठवायचं. ओके मॅम. तुम्ही हे जे इमोजी पाठवत राहतात ना, याच्याकडेच तुमचं लक्ष राहतं आणि म्हणून तुम्ही आम्हाला वर्गात विचारता. लक्ष नसतं तुमचं. हा, हत्ती पाठव, घोडा पाठव, असलं काहीही करायचं नाहीये वर्गात. तुमच्या शाळेत असं करता का तुम्ही? मॅम मग या शाळेत का करता? मी शाळेत मुलीच तसं पाठवू. नको पाठवूस, तेच सांगते, पाठवायचेच नाहीये. नको शिकू कसं पाठवायचे असतात ते. मला नाही मुलीच. अव्यान, तू पण नाही पाठवायचंस. मॅम मी फक्त कळलं? हँड करेल. मी फक्त हँड प्रेस हँड करू शकता. बाकी सेलिब्रेशन वालं हत्ती पाठव, घोडा पाठव असलं करायचं नाहीये. कळलंय सगळ्यांना? कारण की तुमचं लक्ष तिकडेच राहतं, मग वर्गात राहत नाही. मग विचारता कुठलं पान नंबर, 9 का आता 10 का? कोणी स्वरीतचं पाठवलं ना, हत्ती आणि घोड्याचं चित्र. हा, स्वरित सांग बरं, हत्ती आणि घोड्याचा जो आवाज असतो त्याला काय म्हणतात बरं? चल, तुला शिक्षा, हो की नाही? हो, काय म्हणतात? घोड्याला ने. बघा, प्रत्येक पक्षी किंवा प्राणी आहे की नाही, त्याच्या आवाजाला एक नाव आहे मराठीमध्ये. म्हणजे कावळा कसा करतो बरं? कावळा कसा ओरडतो? कावळा ओरडतो. अजून तुम्हाला कुठलं आठवतंय का, सांगा मला. कावळ्याची कावकाव. बेडूक कसा ओरडतो? बेडकाची वाघ. वाघ किंवा आवाजाला आपण काहीतरी म्हणतो. आवाजाला, आता तुम्ही मला आवाज सांगताय बरोबर आहे, कावळ्याची कावकाव. तसं सिंहाचा जो आवाज आहे त्याला काय म्हणतात? सिंहाची, कुत्र्याचे भुंकणे. कुत्र भुंकतो ना. आणि कोंबडा काय करतो? कोंबड 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 कोण करतं?
कोंबड्यावरून त्याने जुळवून टाकलं कोंबड कोंबड. कोंबड. नवीन शब्द. आवाजाला काय म्हणतात हे विचारतोय ना. आरवणे. आरवणे. कोंबडा आरवतो सकाळी सकाळी, आपल्याला उठवतो ना त्याच्या आवाजाने, त्याला कोंबडा आरवला म्हणतो आपण. किंवा काही त्याला कोंबड्याची बांग देणे पण म्हणतात. बांग देणे म्हणतात. सिंह आणि वाघाची डरकाळी, तसे सिंहाची डरकाळी. गर्जना. कुत्र्याचं भुंकणं, तसं गाईचं काय बरं? मियाव. गाईचं म्याव म्याव. काय मॅव करते? हा. मांजरीचं म्याव म्याव. कसं म्याव म्याव, तसं गाईच्या आवाजाला काय म्हणतात? ते मेंढी नाही का करत, मॅ करत. म्या करते ती. हा, बकरी किंवा मेंढी. मेंढी. हा, ते मॅ करतात. गाय काय करते पण? गाईच्या आवाजाला हंबरणे असं म्हणतात. हत्तीचा आवाजाला चित्कार. उंदीर मामा कसं करतो? मॅम चिव चिव. चिमणी चिवचिव करते. आपण ती पहिली कविता बघितली की नाही, त्याची नाच रे मोरा, त्याच्यामध्ये मोराचा पण हे होतं बघा. त्या मोराच्या आवाजाला काय म्हणतात बरं? तेजस, तू काय पाठवतोयस परत? तेजस, सांग याचं उत्तर आता. मोराच्या आवाजाला काय म्हणतात सांग. तेजस बोलणार आहे. स्वरितचं पण अजून चालूच आहे का? स्वरित? काय? आम्ही शिक्षा देऊ हा. ओके. शिकवायचं नाही. मोराच्या आवाजाला काय म्हणतात? मुमू नाही म्हणत मोराच्या आवाजाला. मोराच्या तेजस? आवाजाला शब्द आहे, एक विशिष्ट शब्द आहे. तेजस कुठे गेला? सांग तेजस. माहित नाही. काय? माहित नाही म्हणतोय. मोराच्या आवाजाला म्हणतात केकारव. काय म्हणतात? केकारव. रव. केकारव. कोकिळेच्या आवाजाला काय म्हणतात? आणि कोको. कोको नाही म्हणत. काऊ काऊ. काऊ काऊ ते कावळ्याचं ना. काव काव. कुहू कुहू. कुहू कुहू. बरोबर. कुहू. कावळाचा काऊ काऊ. हा, कावळ्याचा काव काव. जसा घोडा जो आवाज करतो ना त्याला काय म्हणतात? बरोबर, खिंकाळणे. घोड्याचे खिंकाळणे. ओवी, तुझा व्हिडिओ मम्मी लिव्ह करून परत जॉईन करते, काहीतरी झालं. बरोबर, व्हिडिओ ऑन कर. आणि डासांची असते. डासांच्या आवाजाला काय म्हणतात बरं? डासांच्या आवाजाला म्हणतात डासांची भुनभुन. बुनबुन. त्रास देतात ना आपल्याला रात्री बुणबुण करत. मला पण त्रास देते डास. हं? त्याचा सगळ्यांनाच त्रास देतात डास. मॅम, मला पण डास त्रास देते भूम भूम करत. कोल्हा कसा आवाज करतो? कोल्ह्याचा आवाज आहे ना त्याला म्हणतात कोल्हे कुई. कोल्हे कोळी. कोल्हे कोळी. कोल्हे कोळी. एक नवीन आपला शब्दकोश तयार होईल. कळलं सगळ्यांना? माकडाचा आवाज. माकडाचा आवाज.
कुकू काका कुकू काका कुकू काका सगळी बाराखडी मुळाक्षरं म्हणून होत आहेत. पुढच्या वेळी मी बाराखडीच विचारणार आहे तुम्हाला, वाचता येत नाहीये कोणाला. बाराखडीच म्हणायची तुम्ही आता पुढच्या वर्गात, कळलं? सगळ्यांनी पाठ करून यायची बाराखडी. मी कुठलाही अक्षर देणार त्याच्यावरनं म्हणायची बाराखडी, कळलं सगळ्यांना? हो ग्रुपवर आपण पाठवणार गृहपाठाचं आहे. मॅम ग्रुपवर पाठवतोय वर्गात पाठवायचंय. म्हणायची. मॅम ग्रुपवर पाठवतोय म्हणायची ग्रुपवर काय पाठवायचंय? ते बाराखडी. मी कशाला पाठवू? तुम्हाला येते ना, हो शिकतो ना आपण. मग मी कसं पाठवू? ते तुम्ही सांगायचे ना मला. आता तुम्हाला येते ना, शिकलो की आपण पहिल्या वर्गात. हो मॅम चपवर लिहून पाठवायचं. लिहायचं नाहीये, म्हणायचंय. वर्गात पण वाचायला शिकतोय की नाही? तुम्हाला अडखळताय की नाही अजून वाचायला? मग कळलं पाहिजे ना, तुम्ही ज वाचताय, जा वाचताय, काय वाचताय. त्याच्यासाठी मॅम. बाराखडी म्हणता पण आली पाहिजे. लिहिता तर तुम्हाला येते आता, हो बरोबर ना? मॅम हो मॅम सगळ्यांनी पाठ करून यायची आहे बाराखडी, कळलं? पार्थ, काय चाललंय तुझं? हा, हेच म्हणायचंय पुढच्या वर्गात. मी सांगेन त्या अक्षरापासून, कळलं? आता नाही म्हणायचं. पुढच्या वर्गात. वर्गात, पुढच्या वर्गात. कोणीच ऐकत नाही ना तुम्ही शिक्षकांचं? म्यूट करा बरं सगळ्यांनी, म्यूट करा. सगळ्यांना म्यूट करते मी आता. पुढच्या वर्गात म्हणायची बाराखडी, ह्या वर्गात नाही. थांबा सगळ्यांनी. बाराखडी तुम्हाला पुढच्या वर्गात म्हणायचे, ह्या वर्गात नाही. आता कोणाला काही डाऊट असेल तर हँड रेज करा. गृहपाठ सगळ्यांना समजलाय ना? गृहपाठ बुधवारपर्यंत पाठवायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही तपासणार नाही. आलंय लक्षात? ज्या दिवशी वर्ग असतो त्या दिवशी तो गृहपाठ पोस्ट करतात. असा आलेला गृहपाठ आम्ही चेकच नाही करणार आहे आता इथून पुढे. बुधवारपर्यंतच पाठवायचा गृहपाठ. ठीक आहे? चालेल. ठीक आहे. मागच्या वर्षी मंडेला पाठवला. हा, हो, आधीच पाठवायचं. तसंच पाठवायचंय. मॅम हम्म. मी उद्या गावाला जाणार आहे. मग पुस्तक घेऊन जा, तिथे कर, चालेल ना? तेजसला काय विचारायचंय? पेंग्विनचा आवाज काय असतो मराठीत? कोणाचा? पेंग्विन. मला नाही माहिती. मला पण नाही माहिती, बघायला पाहिजे. तू पण शोधून ये बरं का. ठीक आहे, मी पण शोधून ठेवे ना पुढच्या वर्गापर्यंत. माकडाच्या आवाजाला गुदगुवार म्हणतात. मॅम सगळं प्राण्याचा आवाज सोडून ठेवायचा. नाही रे बाबा, बाराखडी. बाराखडी पाठ करायची आहे. हा, तुला वेगळंच कसं ऐकू येतं स्वरित? आम्ही बोलतोय ते नाही ऐकू येते नाही तुला. कारण स्वरीचं लक्ष नसतं ना लक्षच वर्गात. नाहीये. हा, इमोजी पाठवत असतो ना तो, तेच. त्याच्यामुळे तो मध्ये मध्ये विचारतो पान नंबर काय आहे, काय प्रश्न वाचायचं. नंबर काय? हो ना? आणि ठीक आहे. इमोजी वगैरे कोणी पाठवायचे नाहीयेत, कळलं का? चालेल, चला भेटूया चला. पुढच्या वर्गात. पुढच्या वर्गात भेटूया आपण. चला, शुभरात्री. बाय, टाटा. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम. शुभरात्री.